उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहरात मेडिकल कॉलेजची घोषणा केलेली आहे। तिथल्या ग्रामीण जनतेला, शहरी जनतेला हा मोठा दिलासा आहे। स्थानिक आमदार समीर कुनावर सर आहे। सर काय सांगणार? बघा, आज दिलेला शब्द माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी तो पाळला। गेल्या 6-7 महिन्यापासून सतत त्याचा पाठपुरावा सुरू आहे। आतापर्यंत मी त्यांच्याकडे अनेक वेळा गेलो, निवेदनं दिली, त्यांना आठवण करून दिली, स्मरणपत्र दिले, बैठकासुद्धा झाल्या 1-2 वेळा, पण निर्णय झाला नव्हता। आणि म्हणून 7 तारखेला अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी वास्तविक मला स्वतःच्या सरकारच्या विरोधामध्ये पायऱ्यावर बसून आंदोलन करावं लागलं। मी आंदोलन केलं। त्या ठिकाणी मला त्यांनी शब्द दिला फडणवीस साहेबांनी की सकारात्मक निर्णय घेऊ म्हणून त्यांनी मला शब्द दिला आणि त्या शब्दामुळे मी माझं आंदोलन मागे घेतलं। आणि त्याच वेळेला मी घोषणा देखील केली होती, जर मला मेडिकल कॉलेज मिळालं नाही तर माझ्या पदापेक्षा हे मेडिकल कॉलेज मोठं असल्यामुळे मी वेळ पडल्यास पदाचा राजीनामासुद्धा मी आज स्वतः सकाळी टाईप केला, तुम्ही आपण बघितला सकाळी। त्यामुळे हे माझ्यासाठी आणि हिंगणघाटच्या सर्व जनतेसाठी हे कॉलेज फार महत्त्वाचं होतं। आणि म्हणून त्यांनी जो 7 तारखेला जो मला शब्द दिला की सकारात्मक निर्णय घेऊ, आज त्यांनी तो पूर्ण केला। आणि आता त्यांनी काही वेळापूर्वी सभागृहामध्ये याची त्यांनी घोषणा केली आणि अनायासे त्यावेळेला मी अध्यक्ष म्हणून आसनावर त्या ठिकाणी होतो आणि त्यावेळेला त्यांनी ही घोषणा केली आणि खूप खूप आनंद झाला। आज हिंगणघाटच्या लाखो लोकांना याच्यामुळे दिलासा मिळालेला आहे आणि लाखो लोक आज याच्यामुळे अत्यंत आनंदित आणि खुश झालेले आहे। हिंगणघाटातील काही लोक यासाठी आंदोलनही करत होते, तुमचाही पाठिंबा त्या आंदोलनाला तुम्ही दर्शवला होता। मेडिकल कॉलेजच्याच मागणीसाठी अजूनही उपोषण करत होते। सगळ्यांचं यश आणि मोठा फायदा होईल लोकांना नक्की। हिंगणघाट कॉलेज, हिंगणघाटमध्ये मेडिकल कॉलेज आल्यामुळे हिंगणघाटचं एक मोठी वाटचाल प्रगतीकडे होणार आहे। अनेक लोकांना रोजगार मिळणार आहे, अनेक विद्यार्थी शिकणार आहे, त्यामुळे आणि लोकांना आरोग्याच्या सुविधा मिळणार आहे। त्यामुळे एक मोठा उद्योगच हा आमच्या हिंगणघाट शहरामध्ये आलेला आहे। आणि हिंगणघाटच्या अनेकांनी आंदोलन केले। आंदोलनमध्ये जनता होती, त्यांच्यासोबत मी सुद्धा होतो आणि मी शासन तिथला आमदार असल्यामुळे हे माझं कर्तव्य आहे। आपण तिथे जरी किती आंदोलनं केली पण सरकारच्या दरबारी जोपर्यंत आपण मांडत नाही, जोपर्यंत विधानसभेत मांडत नाही, जोपर्यंत शासन ज्यांच्या हातामध्ये देणं आहे त्यांच्या मागे लागल्याशिवाय कसं मिळणार? कारण की महाविकास आघाडी सरकारने आम्हाला काहीच दिलं नाही, त्यांच्याकडून काही अपेक्षा नव्हती। देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली, यांनी आज सभागृहात घोषणा केली आणि त्याच्यामुळे आज फार आनंदित झालेलो माझ्या कार्यकाळामध्ये हे। कारण की जिल्ह्यामध्ये इतरत्रही सुद्धा याची मागणी आहे। शेवटी एकाच ठिकाणी कुठेतरी द्यावं लागेल, सर्व ठिकाणी एकच कॉलेज देता येणार नाही। पण तो हिंगणघाटचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी पूर्ण ताकदीने टोकाची भूमिका घेऊन राजीनामा देण्याची मी त्या ठिकाणी शब्द राजीनामा देणारसुद्धा होतो। मी आज नुसता बोललो नाही, मी त्यासमोर झालो असतो, पण आज मला आनंद होत आहे दिलेला शब्द पाळला याचा। नक्कीच खूप खूप धन्यवाद। हिंगणघाट आणि परिसरातील ग्रामीण लोकांना मोठा दिलासा, कारण की आरोग्याच्या अनेक समस्या आहे ना। हिंगणघाट कॉलेजला आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेडिकल कॉलेजची घोषणा केली। त्यामुळे सगळ्या जनतेच्या वतीनं, मी प्रॉपर हिंगणघाट विधानसभा मतदारसंघातला आहे, माझ्या वतीनं, लोकांच्या वतीनं फडणवीस यांचे खूप खूप धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानू माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।